ये भगवान है देशपांडे साहब, ये मुझसे जुड़ गए, मैं इनसे जुड़ गया। सामाजिक कार्य तो हम करते आए हैं, पर यहाँ आने के बाद मैं जो देखा है सारा माहौल, तो मैं यही का बचपन का है मेरा शिवाजी पार्क जो है। फिर शिवाजी पार्क की कई यादें अपने आप उभरते आए, जैसे ये लोग एक पोजीशन दिखा रहे थे, प्रक्रिया दिखा रहे थे। तो क्या होता है, हम लोग उस ज़माने से इन सारी चीज़ों से जुड़े हैं जिस ज़माने में इस चीज़ों को उभरता हुआ हमने देखा हुआ है। ब्लैक बेल्ट होना या येलो बेल्ट होना या ग्रीन बेल्ट होना और जुडो कराटे में इंटरेस्ट रखना उस ज़माने में भी बहुत बड़ी बात थी। खाली क्रिकेट ही ऐसा नहीं है, हर स्पोर्ट्स में ऐसी ऐसी चीज़ें कि आपको उभर कर आने के लिए देशपांडे जैसे सरों की ज़रूरत पड़ती है। और ये अकेले नहीं, इनकी सारी टीम है जो एक दूसरे से जुड़े हुए हैं, और ये लोग हीरे बन पा रहे, हमारे देश के हीरे लोग बन पा रहे स्पोर्ट्स की दुनिया के अंदर। बट ये अपनी जान, जैसे मलखाम है, ये तो गांव खेड़ा में भी बड़े पैमाने के ऊपर कुश्ती लोग करते आए, पर हमारे छोटे छोटे बच्चे इतने अच्छे तरीके से ये चीज़ें करते हैं, ये कितनी ऊंची बात है। अगर मुझे पहिला पता तो मैं सुनील शेट्टी को याद आता, हाँ मी आणलं असं सर मी त्याला इथं, कारण तोही त्यातलाच आहे। सुनील शेट्टी भी उसी में का है, क्योंकि वो लोग जिम जानते हैं, कराटे जानते हैं, बॉक्सिंग जानते हैं। और हम लोग जिस ज़माने से जुड़े तो उस ज़माने मैंने कहा कि मिथुन चक्रवर्ती भी नहीं आया था, वो तो बहुत बाद में आया, और आया तो उसने वही फिल्में लाई कराटे वाली, सुरक्षा, वारदात, इस तरीके की। बट फिल्मों से सिर्फ आप देख सकते हैं, प्रैक्टिकल जो करना है यहाँ इन बच्चों ने जो करके दिखाया वो है। और वो आज हमने, मेरे आँख में आंसू आए, ये सब देख रहा था मैं कि क्या चीज़ें हम लोग हिस्टोरिकल चीज़ें कर रहे हैं। मुंबई शहर में बैठ के दुनिया के हर कोने में पहुँचने का प्रयास कर रहे हैं। जैसे इन्होंने कामले साहब को हेल्प किया, वो कामले लड़का जो है गरीब दर्शन कामले। अब ऐसे गरीब बच्चों को भी हेल्प करना एक आदमी का बड़ा दिल होना चाहिए। लेकिन उनके साथ बाकी भी मयकर सर जैसे लोग जुड़े, उन्होंने अपना मार्गदर्शन दिया, उन्होंने अपना सहयोग दिया, तब जाके एक इमारत बनी। तो ये स्पोर्ट्स की जो दुनिया है, ये दुनिया भी एक बहुत बड़ी इमारत है। इस इमारत को मजबूत रखना, इसको सींचना, इसको हरी भरी करना, आगे बढ़ाना, ये हम सबका कर्तव्य है। इसलिए आज के बाद इस मंदिर से मैं भी जुड़ा हुआ हूँ, इस मंदिर से मैं भी जुड़ा हुआ हूँ, और जब भी इस मंदिर को मेरे जैसी कोई ज़रूरत पड़े तो मैं सबके सामने खड़ा हूँ। और मैं सबका आभारी हूँ, इन बच्चों लोग का स्पेशली, ये जो हमारे हीरे हैं सब, जो मैं देख रहा हूँ, चाहे लड़का हो, लड़की हो, बच्चा हो, ये हमारे लिए देश की महान शक्तियाँ है आने वाले दिनों में, और देश का भविष्य है ये सब। तो ऐसे को सल्यूट है। और नमस्कार, माझं नाव उदय विश्वनाथ देशपांडे, मी श्री समर्थ व्यायाम मंदिर दादर या संस्थेचा प्रमुख प्रशिक्षक आणि मानद प्रमुख कार्यवाह म्हणून काम करतो। आज समर्थ व्यायाम मंदिर 100व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि 37वे जुडो प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी समर्थ व्यायाम मंदिराने आयोजित केलं, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 200 मुलामुलींनी सहभाग घेतलेला आहे, अगदी 5 वर्षापासून 50 वर्षापर्यंतच्या वेगवेगळ्या वयोगटातल्या। आणि त्याच्या उद्घाटनाला आज समर्थ व्यायाम मंदिराच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मलखांब, दोरीचा मलखांब, जुडो याची प्रात्यक्षिकं दाखवली। कमीत कमी वेळामध्ये शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार म्हणजे मलखांब। एका लाकडी खांबावरती किंवा एका दोरीवरती किती वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती, योगासनं करता येतात, आणि त्यामुळे केवळ बाह्य स्नायूच नव्हे तर पचन संस्था, श्वसन संस्था, रुधिराभिसरण संस्था आदी अंतर्गत संस्थांनासुद्धा कसा व्यायाम होतो आणि आरोग्य कसं चांगलं राखलं जाऊ शकतं याचं उत्कृष्टते एक प्रदर्शन आहे। आणि एक समर्थ भारत, सशक्त भारत, आपल्याला जो भारताला एक वेगळा भविष्य द्यायचं आहे, त्याची सुरुवात आहे की लहान मुलांपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण त्यांना देऊन, मग बास्केटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, जुडो असेल, ॲथलेटिक्स असेल, मलखांब असेल, या सगळ्या प्रकारांमध्ये त्यांना प्रवीण बनवायचं। आणि प्रशिक्षण मासेससाठी सामान्यातल्या सामान्य मुलांनासुद्धा आम्ही महिन्याला फक्त 50 रुपये शुल्क घेतो आणि मुलांना हे प्रशिक्षण देतो, आणि 180 प्रशिक्षक कुठल्याही प्रकारचं वेतन मानधन न घेता मुलांसाठी एक प्रयत्न करतात। हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेलं पाहिजे असं मला वाटतं। धन्यवाद। मी रवींद्र वामनराव पाटील, मी इंटरनॅशनल रेफरी आहे, 7 डिग्री ब्लॅक बेल्ट आहे। माझी सुरुवात लहानपणापासून ह्या समर्थ व्यायाम मंदिरमध्येच झाली। या समर्थ व्यायाम मंदिरमध्ये मी
ही जी लहान मुलं दिसत आहेत तसाच येऊन इकडे व्यायाम करायचो आणि त्यामुळे मला ही जी प्रेरणा मिळाली पुढे जुडो करायची, माझ्या स्कूलमध्ये एक अपॉर्च्युनिटी आली आणि त्याच्यामुळे झालं. आता समर्थ ह्या सर्व गेमसाठी, खास करून आमच्या जुडोसाठी, हे तुम्ही मॅट ज्या बघताय या मॅट आमच्या इंटरनॅशनल मॅट आहे, त्या समर्थमुळे आम्हाला मिळाल्या आणि त्यामुळे आमचा सराव जो आहे तो फार चांगला होतो इकडे. आज मेन गोष्ट जी आपल्याला सर्व सोशल मीडियापासून आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की सेल्फ डिफेन्स जे आहे हे आपल्या मुलामुलींना शिकणं फार गरजेचं आहे. सध्या मी एक सेल्फ डिफेन्स शिबिर घेतलं होतं पोद्दार कॉलेजमध्ये आणि तिकडे मला जेव्हा बघितलं मी की मुलांची आणि मुलींची जी परिस्थिती आहे आज की एखादी इमर्जन्सी जर अंगावर आली तर साधी त्यांना एक मूठ वळून एक आपण जो पंच म्हणतो तो सुद्धा मारण्याचा त्यांना अजिबात ABCD माहिती नाही. तर अशा मंडळीचं काय होणार इमर्जन्सीमध्ये. म्हणून सेल्फ डिफेन्सकडे सर्वांनी जास्ती लक्ष देऊन आपल्या मुलांना लहानपणापासून या अशा गेम्समध्ये पुढे आणलं पाहिजे अशी मला कळकळीची विनंती आहे. आज आपल्याकडे दादा आलेत आणि दादांनी जे आम्हाला सांगितलं की ते कसे स्वतःच्या आवडीसाठी, तेव्हा तर आवडच होती फक्त, दुसरं काहीच नव्हतं, आवडीपोटी ते कराटे का जे काय असेल ते करायचे की स्वतः आपण मजबूत व्हावं. आणि त्यांचा आज जो आम्हाला जो साथ आहे त्यांची की ते इकडे आले त्यांचा वेळ देऊन आणि आज आमच्याबरोबर आज उभे राहिलेत. आज आम्हाला 100% असं वाटते की दादांसारखी माणसं आणि दादा स्वतः इकडे आल्यामुळे आमच्या मुलांचं मनोबळ आणखी वाढेल आणि आम्ही डेफिनेटली या स्पोर्ट्समध्ये आणि स्पोर्ट्स फील्डमध्ये फार उत्तम कामगिरी करून दाखवू. दादा असेच आमच्यावर आशीर्वाद असू द्या, आमच्यासोबत राहावे. आणि देशपांडे सर आणि बाकी इतर मंडळी आहेत हे सगळे आमच्याबरोबर कामं करतात, त्यामुळे फार बरं वाटते. नमस्कार. माझं नाव डॉक्टर नीता ताटके. माझं संशोधन क्रीडा मानसशास्त्रात आहे आणि क्रीडा मानसशास्त्रामध्ये सगळ्या संशोधनांमध्ये असं दिसून आलं आहे की खेळाचे फक्त शारीरिक फायदे नाही आहेत तर त्याचे मानसिक फायदे देखील खूप आहेत. म्हणजेच तुम्हाला तुमची एकाग्रता वाढवण्यासाठी, तुमची मानसिक मनोबल वाढवण्यासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी, लक्षाकडे तुमचं लक्ष केंद्रित करण्यासाठी स्पोर्ट्सचा खूप उपयोग होतो. पराभवातनं जिंकण्याची मानसिकता किंवा पराभव झाला तरी निराश न होण्याची मानसिकता तुम्ही खेळामधनं शिकता. जुडो हा तर सेल्फ डिफेन्सचा खेळ आहे जो तुम्हाला स्वतःचं आणि इतराचं संरक्षण करण्यासाठी देखील प्रेरणा देतो, त्याच्यासाठी शक्ती देतो. त्यामुळे सगळ्यांनी खेळाकडे वळा. खेळाला वयाचं बंधन नाही, खेळामधनं मनोरंजनसुद्धा होतं. त्यामुळे पुन्हा एकदा मी एवढंच सांगेन की स्पोर्ट्स फॉर ऑल हा संदेश सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे आणि स्पोर्ट पार्टिसिपंट व्हायचं आहे. धन्यवाद. आल्याचा मला अतिशय आनंद आहे आणि मिस्टर देशपांडे आणि रवी सर असे गुरुवर्य या मुलांना लाभले त्यांचं अहोभाग्य आहे आणि शासनाने यांना खूप जास्त मदत करण्याची गरज आहे. कारण यांचं बॅकग्राऊंड 37 वर्षापासून करतायत आणि ही समर्थ व्यायामशाळा 100 वर्ष चालू आहे. ह्यांनी त्याच्यामध्ये आपला जीव ओतलेला आहे, त्यामुळे त्यांना मदत करणं शासनाचं कर्तव्य आहे. की आज या कार्यक्रमाला एक समाजसेवा म्हणा किंवा एक शिक्षण क्षेत्र म्हणा किंवा बॉलिवूड फिल्म लाईन म्हणा या सगळ्यामध्ये कार्यरत असलेले, ज्ञात असलेले रविदादा आज आमच्याकडे आवर्जून उपस्थित राहिले. एवढ्या पावसामध्ये सुद्धा ते आपला सगळा कारभार सांभाळून या ठिकाणी 2 तास जवळ आम्हाला त्यांनी दिले आणि शिबिराचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानतो. धन्यवाद. थैंक यू. अच्छा बताया कि माता पिता का पहला सुनो फिर गुरु का सुनो. गुरु बिना ज्ञान नहीं, ये दुनिया ने सीखना चाहिए. गुरु गुरु होता है और आज चेले बहुत आगे, एक से एक चेले कहाँ पहुँचे. तो ये मैं आप सभी का भी आभारी हूँ कि आप लोग ने भी इतना वक्त इसके लिए दिया है. आप तो मेहरबानी नहीं करो कि आप मेरे घर के हो सब लोग, वो अलग बात है. फिर भी एक अच्छी चीज़ को आप लोग समाज के तक पहुँचाएंगे, देश तक पहुँचाएंगे, स्पोर्ट्स की दुनिया तक पहुँचाएंगे, इसलिए आप सभी का भी शुक्रिया.